खासदार धैर्यशील माने बेळगाव सीमाप्रश्नी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र सरकारकडून प्रसिद्धीपत्रक जारी। समितीमध्ये 7 जणांचा समावेश। राज्यात 24 तास वाळू वाहतुकीला मुभा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा। तर घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत दिली जाणार। सांगलीत रक्ताच्या थारोळ्यात आढळला महिला डॉक्टरचा मृतदेह। हाताच्या नसा कापून गाडीत आत्महत्या केल्याची माहिती। प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची निलंबन यांची माहिती। पुण्यातील कोंढव्यात तोंडावर स्प्रे मारून तरुणीवर अत्याचार। आरोपी अद्यापही मोकाट। पोलिसांच्या 10 पथकांकडून आरोपीचा शोध सुरू। बीडच्या केज तालुक्यात जुन्या वादातून 4 जणांवर कोयता लोखंडी रॉडने हल्ला। अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। केज तालुक्यात पोलिसांत गुन्हा दाखल। बुलढाण्यातल्या जळगाव जामोदमधील पंकज देशमुख आत्महत्या प्रकरणी आज सर्व पक्षांकडून शहर बंद असं आवाहन। या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी। नागपूरच्या काटोल रोड आणि रिंग रोड चौकाजवळ बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला। महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या कार्यालयातील घटनेने खळबळ। घटना सीसीटीव्हीत कैद। आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरी सज्ज। 5 लाख भाविक दाखल। पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून जवळपास 7 किलोमीटर लांब।